राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप. नगरपालिका शाळा क्रमांक 7 व 9 होणार हायटेक. दिलीप धोत्रे यांचे उद्गार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील नगरपालिका शाळा क्रमांक 9 मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. या उपक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी बोलताना दिलीप धोत्रे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील शाळा क्रमांक 9 ची इमारत जीर्ण झाल्याने शाळा क्रमांक 7 व 9च्या नव्या इमारती उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत या शाळा हायटेक करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी महाराष्ट्र ब्रिलियंट सर्च परीक्षेत पंढरपूर केंद्रात 8वा क्रमांक मिळवणाऱ्या शाळा क्रमांक 9 मधील विद्यार्थिनी तनुश्री सतीश वाघमारे हिचा दिलीप धोत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास नगरसेवक लोकेश यादव, संतोष सर्वगोड, शशिकांत पाटील, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर, श्रीमंत यादव, दिनेश पांढरे, विवेक शिंदे, संतोष वाघमारे, अंबादास वायदंडे, लक्ष्मण रणदिवे, पिंटू गायकवाड, आकाश बंदपट्टे, विकी विटकर, दत्ता थोरात, महेश यादव, शुभम गरड, लखन सर्वगोड, मनोज गोसावी, मुख्याध्यापक भारत क्षीरसागर, शिक्षक संतोष भांड यांच्यासह प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिक उपस्थित होते. शिक्षणाला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले. शाळा आहे माझ्यामध्ये 70-80 वर्ष त्या शाळेला होऊन गेली, परंतु त्याच्या अगोदर काय झालं असेल नसेल मला माहीत नाही. परंतु ही शाळा आता नवीन पद्धतीची या ठिकाणी इमारत उभा करण्याचं काम आपण करणार आहे, जे आपण आता मंजूर करून घेतलेलं आहे. त्याचं पूर्ण इस्टिमेट प्लॅन सगळं तयार आहे. एकदम डिजिटल आणि हायटेक अशी बिल्डिंग या ठिकाणी उभं करणार आहे. ही आणि आपली 7 नंबरची शाळा, या प्रभागातल्या दोन्ही शाळांचं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं बजेट आपण या ठिकाणी मंजूर करून घेतलेलं आहे. या दोन्ही शाळा अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सुसज्ज अशा इमारतीमध्ये उभारणार. कारण मी नगरपालिकेच्या शाळेत शिकलेलो आहे. मी पंढरपूर नगरपालिकेची शाळा नंबर 4 तिळवण केल्याची शाळा असं नाव होतं आमच्या भोसले चौकात. त्या शाळेत मी शिकलोय. आम्ही गरिबीतून आलोय. गरिबीची जाण मला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो की या शाळेतले सगळे विद्यार्थी म्हणजे आपलं कुटुंब आहे. ते आमची मुलं आणि ही मुलं काही वेगळी नाही. त्यामुळं ह्या मुलांना कुठल्याही प्रकारची कसलीही अडचण असेल, शैक्षणिक पद्धतीमध्ये शाळेचं साहित्य असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, कधी तुम्ही शिक्षक म्हणून ती मुलं आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. परंतु तुम्ही हक्काने बाबा बापू ह्या मुलांना ही वस्तू इथं कमी आहे पाहिजे असं जर तुम्ही हक्काने सांगितलं तर तुम्हाला 10 मिनिटांमध्ये ती वस्तू पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळं या ठिकाणी मी आहे लोकेश आहे. समजा माझ्यापर्यंत नाही निरोप आला तरी लोकेशकडे निरोप द्या. लोकेशकडे जरी निरोप दिला तरी 2 मिनिटात आम्ही सगळ्या गोष्टी या ठिकाणी करू. काय खरंच आता नगरपालिकेतल्या शाळेतली मुलगी त्या ठिकाणी 8 नंबर तिने 8व्या नंबरवर आली आहे. त्यामुळं मी इथल्या शिक्षकांचं खरं तर अभिनंदन करतो. त्याच्या सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवून कारण शिक्षकांनी अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षण दिल्यामुळं त्या ठिकाणी त्या मुलगी त्या ठिकाणी 8व्या नंबरवर आली. याच्या पुढे देखील पहिला क्रमांक आपल्या शाळेचा असावा अशी या ठिकाणी मी त्याच्यानी प्रार्थना करतो. ही काय राजकीय व्यासपीठ नाही, परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्हाला कसल्याही प्रकारची या ठिकाणी गरज लागली तर मला सांगा. कॉम्प्युटर आहे का तुमच्याकडे? आहे ना? कारण मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान येणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. कारण जग किती फास्ट चाललंय गुरुजी तुम्हाला माहीत आहे. परंतु ही कॉम्प्युटरचं ज्ञान येणं गरजेचं आहे. एखादा तास जरा जास्त देत जावा. तुम्हाला इथे काहीच कमी पडू देणार नाही. म्हणजे तुम्हाला सुद्धा तुम्ही सुद्धा रमचाल. तर तुम्हाला इथं काय नगरपालिका मग त्यांचा फंड मग ती कधी होईल मग कसं होईल असं काय तुम्ही या 2 शाळांच्या बाबतीत सांगतोय की तुम्हाला कधी कुठलंही काय वाटलं त्या शिक्षकांनी सांगा. कधी काय वाटलं की दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला आम्ही सगळी मदत करू. तुम्ही ती मागेल ती वस्तू
म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकण्यासाठी ज्या ज्या वस्तू लागतील त्या जर तुम्ही सांगितलं तर 100% या ठिकाणी मी मदत करेल. एवढं वचन या ठिकाणी तुम्हाला देतो आणि देऊन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.